आपल्या डिपार्टमेंट आणि पोलीस विभाग संयुक्त छापा टाकलेला आहे। एकंदरीत काय निदर्शनास आले? जो विक्रेता आहे तो अनलॉग चीजला पनीर म्हणून विकत आहे असं माणसाची तक्रार आहे। ॲक्च्युली ती फूड प्रोडक्ट चीज अनलॉग आहे, ते चीज अनलॉग म्हणूनच विकायला पाहिजे, पनीर म्हणून विकता येत नाही। तो अन्न पदार्थच आहे। एकंदरीत गाळा उघडल्याच्या नंतर आपल्याला अॅनालॉगचा साठा मिळून आहे आता ते मोजावं लागेल, काउंट करावं लागेल। मनसे पदाधिकाऱ्याने एक बिल देखील आणलं आहे आणि त्या बिलावरती त्यांनी पनीर लिहिलंय, त्याबद्दल आपलं काय मत आहे? लिहायला नाही पाहिजे पनीर, ते चीज अनलॉग जे प्रोडक्ट आहे तेच लिहायला पाहिजे, जे अन्न पदार्थ आहे त्याचंच नाव। अजितदादा पवार यांनी 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत सांगितलेलं आहे की अॅनालॉग पनीर म्हणून पनीरचा वापर करू नये किंवा विक्री करू नये, तर देखील रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी सापडतात। याबद्दल आपण काय सांगा? कारवाई घेणं चालूच आहे। आजपर्यंत आपण किती अशा कारवाई केल्यात? पनीरच्या आता माझ्याकडे 2 अनशेप आलेले आहेत, आणखी मला ऑफिस मध्ये बघायला लागले आकडे किती आहेत, 10-12 सॅम्पल तर झालेले आहेत। मुळात म्हणजे आपण असिस्टंट कमिशनर आहात एफडीआयचे, सहाय्यक आपण आहात त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये असिस्टंट कमिशनर, आणि रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातच आपला ऑफिस आहे आणि पेण शहरामध्येच गोदावरी परिसरामध्ये हा अॅनालॉग पनीरचा साठा जो आहे तो आपल्या सांगण्याप्रमाणे उघडकीस झालेला आहे। चीज अॅनालॉग पनीरचा साठा उघडकीस झालेला आहे। ह्यामध्ये कुठेतरी आपलं डिपार्टमेंट कारवाई करण्यामध्ये असक्षम ठरलं आहे का? नाही, माणसं कमी आहेत माझ्याकडे, माणसं कमी आहेत। म्हणजे मागच्या विधानसभेमध्ये 16 तालुके आहेत, त्यामध्ये 2च ऑफिसर आहेत। मागच्या विधानसभेमध्ये अजित पवारांनी सांगितलं होतं की आपला स्टाफ देखील वाढवण्यात जाईल, तो वाढवला का? आता भरती झालेली आहे, त्याची अपॉइंटमेंट व्हायची आहे। बरोबर आहे। आपण पाहतो हे असिस्टंट कमिशनर आहेत गोसलवार साहेब, आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या गाळ्यामध्ये एकंदरीत अॅनालॉग पनीरचा जो साठा आहे तो सापडलेला आहे, आणि मनसेने जी भूमिका घेतली होती ती एकंदरीत खरी ठरल्याचं या ठिकाणी चित्र पाहावयास मिळत आहे। राज यशपाल, टीव्ही मराठी, रायगड पे। आपल्यासोबत ज्या गोडाऊन वरती मनसेने अॅनालॉग पनीर संदर्भामध्ये धाड टाकलेली आहे त्याचे मालक आहेत, क्या नाम है आपका? अशोक यादव। क्या था गोडाउन में, आप क्या बताएंगे? पनीर था। पनीर था, लेकिन उसके ऊपर एनालॉग पनीर मेंशन एनवलप है। तो पनीर था या एनालॉग पनीर था? एनवलप। एनालॉग पनीर था। तो ये जो आप बेचते हैं उसके बारे में आप क्या बताएंगे? इसमें बेचते क्या है, पहले मैं मलाई पनीर बेचता था, अभी जो मलाई पनीर का रेट है 120 रुपये पाव किलो। यहाँ पे अगर 5 रुपया पेन में अगर बढ़ा देते हैं, कोई के मलाई पनीर अगर देते हैं, वही आके बोलते हैं बजाएगा कान पे, कैसा पनीर दिया, बिखर रहा है। मलाई पनीर बिखरता है, तेल में जाने के बाद बिखरता है। एनवलप पनीर टाइट रहता है, वो नहीं बिखरता है, उनको आदत पड़ गया है वो खाने का। ठीक है, तो एनालॉग पनीर बेचते वक्त आप उसके ऊपर मेंशन क्यों नहीं करते एनालॉग पनीर करके? बिल पे पहले छापा हुआ था, पहले मैं मलाई पनीर बेचता था, ओनली फॉर मलाई पनीर। आपके हाथ से लिखा हुआ है ये मलाई पनीर करके? हाथ से नहीं लिखा हुआ, प्रिंट किया हुआ है बिल पे। हाँ, और एनवलप का मेरे पास बिल है, बिल सर को दिखाया हूँ, उनको भी दिखाया हूँ। एनवलप का बिल है, स्टिकर भी है एनवलप पनीर पे लगा हुआ है। किसी को भी देता हूँ मैं तो स्टिकर लगा हुआ देते हैं, ऐसा नहीं कि हम स्टिकर नोच लेते हैं। एनवलप पनीर लिखा हुआ स्टिकर देते हैं उनको। तो मतलब आपका ऐसे कहना है कि पब्लिक को मालूम है कि आप एनालॉग पनीर बेच रहे हैं करके? अब पब्लिक को सब चीज़ आज के डेट में मालूम है। पब्लिक ऐसा वो नहीं कि सब चीज़ मालूम है कि जो चीज़ अगर अभी सोना का रेट है लाख रुपया, तो थोड़ी मिलेगा आपको 80,000 में। तो एनालॉग पनीर को खाने के लिए पब्लिक को सरकार ने बैन किया है, आपको पता है क्या? बैन किया, बाकी जो दूध का ही बनता है सिर्फ उसमें, लेकिन सरकार ने बैन किया है पब्लिक को खाने के लिए नहीं। डिप्टी मिनिस्टर जो अजित पवार, उन्होंने विधानसभा में वो ऐसी घोषणा की। अगर सरकार ने बंद किया है तो पहले गोदाम बंद करे ना, जहाँ पे बनता है वहाँ बंद करे ना पहले। वहाँ बंद होगा तो हम लोग क्यों बचेंगे? हम मंगाएंगे नहीं, हम भी तो पैसा दे के मांग रहे हैं, हम तो अपने हाथ से बनाने नहीं रहे। जो कस्टमर खोज रहे हैं 2 पैसा सस्ता ला के उनको दे रहे हैं। अब आप कहाँ से लाते हैं? हम वाशी से लाते हैं। वाशी से लाते हैं। आपण स्पष्टपणे बघतोय की या संबंधित विक्रेत्याने थेट करून सरकारवरती आणि सरकारी अधिकाऱ्यांवरती बोट ठेवलेलं आहे की हे अॅनालॉग पनीर जे आहे मार्केटमध्ये येतेच कसं आणि हे विक्रीसाठी आम्हाला उपलब्ध होतेच कसं, मग प्रशासकीय अधिकारी नेमकं काय करतायत असा सवालच या विक्रेत्यांनी या ठिकाणी उपस्थित केल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। राज यशपाल, टीव्ही मराठी, रायगड। सध्या आपण रायगड जिल्ह्यातील पेण शहरामध्ये आहोत। या ठिकाणी मनसेचे उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर यांनी अॅनालॉग पनीरचा जो साठा आहे या साठ्याच्या गोडाऊनवरती धाड टाकलेला आहे। संयुक्त धाड होती, मनसेसोबतच असिस्टंट कमिशनर जे एफडीआयचे होते, पोलीस यंत्रणा देखील होती। आपण संदीप ठाकूर यांच्याकडे जाणून घेऊया। संदीपजी, नेमका एकंदरीत काय प्रकार आहे? गेल्या अनेक दिवसापासून असंख्य नागरिकांच्या तक्रारी होत्या की
आपल्या शहरामध्ये किंवा ह्या मुंबई गोवा हायवेच्या जे हॉटेल्स आहेत यामध्ये जे पनीर जे प्रोव्हाइड केलं जातं ते डुप्लिकेट पनीर नावाने दिलं जातं. पण त्याची थोडी तपशील माहिती माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचा सगळा आढावा घेतला, त्याचे टेक्निकल ऍक्सेप्ट आम्ही चेक केले. पण त्याच्यामध्ये असं आढळलं की नॉन ब्रँडेड अनालॉग चीज या नावाने एक डुप्लिकेट पनीर जे बाजारात सर्वत्र जेवढ्या डेअऱ्या आहेत, जेवढे शॉप्स आहेत, जेवढे कॅफे आहेत, हॉटेल आहेत, इकडे सर्रासपणे विकले जाते. आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी जेव्हा विधिमंडळामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता की जो नॉन ब्रँडेड जो अनालॉग चीज आहे त्याला पनीर म्हणून वापरायची कोणतीही परवानगी नाही. पण आम्हाला हास्यास्पद वाटतंय की रायगड जिल्ह्यातलं फूड अँड ड्रग्सचं कार्यालय या गोडाऊन पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि त्या गोडाऊनवरती कारवाई करण्यात आलेली. अॅनालॉग पनीर विकायची परमिशन आहे असं त्या दुकानदारांचं म्हणणं आहे. मग अॅनालॉग पनीर विक्रीबाबत आपलं काय म्हणणं आहे किंवा विक्री केलेली आहे त्याबाबत आपलं काय म्हणणं आहे? आपण बिल वगैरे पण घेऊन आला की लोकांच्या डोळ्यात डोळफेक करून विक्री करतात. मुळातच काय आहे की हा पनीर नाहीये. मी तुम्हाला क्लिअर सांगतो की हा नॉन ब्रँडेड अॅनालॉग चीज आहे. हा पनीर म्हणून वापरण्यात येऊ शकत नाही. कारण तुम्ही पाहू शकता की काही 1-1.5 महिन्यापूर्वी जेव्हा आयुक्त जे फूड अँड ड्रग्सचे आयुक्त त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलं होतं की तुम्ही कुठल्याही प्रकारचं जर अॅनालॉग चीज जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा कोणतेही कॅफे असतील तुम्हाला त्या मेनू कार्ड मध्ये मेन्शन करावं लागेल की तुम्ही जे पनीर देत असता त्याच्या ठिकाणी तुम्ही अॅनालॉग चीज देतात. आणि जर एखाद्या डेअरीमध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये तुम्ही जर विक्री करत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल की आम्ही अॅनालॉग चीज म्हणून तुम्हाला देत आहोत. पण सर्रासपणे अगदी तुम्ही पाहू शकाल की आमच्याकडे माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांची डेअरी आहे जे आता यांचा साठा करण्यात आलेला आहे तो अॅनालॉग चीजचा साठा तो सर्रासपणे मलाई पनीर नावाने विक्री करण्यात आलेला आहे. आत्ताच 2 तासापूर्वी माझ्या कार्यकर्त्यांनी हा सॅम्पल घेतलेला आहे आणि हा पनीरच्या नावाने विकला जातोय. आणि मला एकच म्हणायचं की आमच्या पेण शहरात असो किंवा रायगड जिल्ह्यामध्ये असंख्य युवा तरुण आज लहान मुलं बाळ ही कार्डियक अरेस्टने हार्ट अटॅकच्या डिसीजने मृत्युमुखी पडतात. याला जबाबदार याच गोष्टी आहेत. कारण एक जर बिहारी माणूस हे बिहारी कोण आलेत ते येऊन इथे जर गोडाऊन उभे करतायत आणि या महाराष्ट्रातील जनतेशी खेळतायत, जीवांशी खेळतात महाराष्ट्राच्या जनतेच्या. आपण जर पाहिलं तर एफडीआयचे कार्यालय जे अन्न औषध प्रशासन विभागाचं पेण शहरामध्येच आहे आणि पेण शहरामध्ये असून देखील त्यांच्या अधिकाऱ्याला याला जवळपास 1.5 तास लागला. या ठिकाणी आम्ही स्वतः पाहणी केलेली आहे. तर मग रायगड जिल्ह्याच्या काही भागामध्ये हे डिपार्टमेंट कसं पोहोचत आहे याकडे आपण मनसे म्हणून कसं पाहता? साहेब एक हास्यास्पद वाटतं. मुळातच काय माहिती का फूड अँड ड्रग्सचं कार्यालय 16 तालुके सांभाळते. 16 तालुक्याला फक्त 2 फील्ड ऑफिसर 2 फील्ड ऑफिसर ते देखील आता मला त्यांच्या जे असिस्टंट कमिशनर आहेत त्यांनी मला माहिती दिली की ते दोन्ही फील्ड ऑफिसर शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर गेलेत. अहो मला तेच म्हणायचं आहे शिवराज्याभिषेक सोहळा देखील तितकाच महत्वाचा आहे पण त्याच्या पलीकडे सर्वात महत्वाचं आहे सर्वसामान्य जनतेचा जीव महत्वाचा आहे. कारण आज तुम्ही पाहू शकता हे अॅनालॉग चीजनी मुळातच तुम्ही पाहाल की याच्यामध्ये पाम तेल सोया या सगळ्या गोष्टींचं मिश्रण करून अक्षरशः याला टेस्टलेस असलेलं असं पनीरच्या नावाने विक्री करण्यात येत आहे आणि सर्रासपणे हे सगळे हॉटेल व्यावसायिक आणि सर्व डेअरीवाले सर्रासपणे विक्री करत आहेत. धन्यवाद. हे मनसेचे उपजिल्हा प्रमुख संदीप ठाकूर त्यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे. पण जिल्ह्याचा कुपसेलचा राज वैशंपाळ टीव्ही मराठी रायगड. मनसे कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत, सगळे आहेत. 2 कर्मचारी तू कुठे गेला?